वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे या दोघांनाही वाचवण्याचा प्रयत्न आहे. कारण का वाल्मिक कराडनी जर तोंड उघडलं तर अनेकांचे बुरखे टरा 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 फाडले जातील. कोणाची किती संपत्ती आहे, कोणाने काय केलंय, कोणाचे कुठे लफडी आहेत, सगळं 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 माहित असलेला जगातला एकमेव माणूस हा वाल्मिक कराड आहे. तेव्हा वाल्मिक कराडच्या फोन मधल्या गोष्टी बाहेर येऊ नये म्हणून वाल्मिक कराडला पण वाचवणार. वाल्मिक कराडला वाचवला तर बाकीचे वाचणार आहेत. अहो पण तुमच्या मंत्रिमंडळातला सहकारी स्वतः सांगतो माझा खास माणूस आहे, काल परवा सांगितलं, आणि त्या खास माणसाची चौकशी तुम्ही करणार. त्या माणसाला बाजूला बसून म्हणजे धनंजय मुंडेला देखील सरकार घाबरते की काय अशी परिस्थिती आता महाराष्ट्रात निर्माण झाली. जर दहशतीचं राज्य महाराष्ट्रात निर्माण होत असेल तर शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. एसआयटीच्या चौकशीला काही अर्थ नाही. न्यायालयीन जेव्हा ते म्हणतात की पूर्वीची पालेमुळे खळावी लागतील, तर आमचं तेच म्हणणं आहे की तो सिरियल किलर आहे. हे सगळ्या खुनांची मालिका झाली असताना जर तुम्ही म्हणता काहीच संबंध नाही, तर मी साधी एक केस सांगतो. पवन गीते म्हणजे गीते विरुद्ध आंधळे मर्डर केस आहे परळीमधली. त्याच्यामध्ये इन्स्पेक्टर कोण होता? महाजन. तोच महाजन आज मत्साजोग मध्ये ऑफिसर आहे. त्यांनी महाजनांची पाठराखण केली, बरोबर आहे. पण त्या केसमध्ये 307 आरोपी वाल्मिक कराड आहे. मग वाल्मिक कराडवरती तेव्हा गुन्हा का नाही दाखल, त्याला अटक का नाही केली आजपर्यंत? आजपर्यंत एवढे वर्ष झाले त्याला का अटक केली नाही? मोका कोणाला लावणार येत होते? त्याला मोकाट सोडला होता, मोकाट. आणि एवढे वर्ष तो मोकाट सोडून फक्त सिरियल किलिंगचं काम करत होता आणि ते कुठेही जातपात आडवी येत नाही. त्यांनी अर्ध्या ज्या मर्डर केल्या त्या वंजारी समाजातल्या लोकांच्या केल्या. वंजारी म्हणून मी सांगतो तुम्हाला. शेवटपर्यंत कळलं नाही की वाल्मिक कराड वगैरे गुन्हा काय येणार आहे. तो 302चा आरोपी होणार आहे की नाही, त्याला मकोका लागणार आहे की नाही, कुठल्याही प्रकारचा आम्हाला जॉईनच होऊ दिलं नाही. म्हणजे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांना वाचवण्याचं काम हे सरकार करताय का? धनंजय मुंडे सरकारमध्ये तुम्ही कसली वाल्मिक कराडची चौकशी करता? आम्ही कोणाबरोबर फोटो असले तरी त्यांना सोडणार नाही. तुमच्या बरोबर फोटो आहेत, पण आम्हाला असं माहितीये की तुमचा आणि त्याचा काही संबंध नाही. आम्हाला माहिती आहे अजून त्याचे कोणाकोणाबरोबर फोटो आहे, पण आम्हाला हेही माहिती आहे की त्यांचा आणि त्यांचा काही संबंध नाही. पण तुम्हाला असं म्हणायचं का धनंजय मुंडेंचा आणि त्याचा काही संबंध नाही? आता स्पष्टच बोलतो महाराष्ट्राच्या समोर. मुख्यमंत्र्यांना असं म्हणायचंय का की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा काहीच संबंध नाही? वाल्मिक कराड इज अ सिरियल किलर. विकृत आहे तो, सायकोपॅथ आहे. रामन राघव ज्या मानसिकतेचा होता त्याच मानसिकतेचा वाल्मिक कराड आहे. हे एवढं सगळं बोलून देखील जर तुम्ही गुन्हेगारी वर्तुळाला समर्थन म्हणजे एकीकडे दाखवायचं मी न्यायालयीन चौकशी करतोय, एसआयटी करतोय, एसआयटीचा अधिकारी धनंजय मुंडे समोर तोंड उघडेल काय? मंत्रिमंडळातला आपला सहकारी येतो. आम्ही कोणालाही सोडणार नाही. तुम्ही वाल्मिक कराडला मोकळं सोडून टाकलं. त्याला सांगितलं की आम्ही 302चा आरोपी करणार आहोत. ज्या खंडणीत ही हत्या झाली ती खंडणी मागितलीच आहे वाल्मिक कराडनी. जर वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी आहे तर त्याला वाचवण्याचं काम कशासाठी? आणि स्वतः मंत्री महोदय ताठ मानेने येऊन जगाला सांगतायत की वाल्मिक कराड माझा खास माणूस आहे. हे आम्ही नाही सांगत ना, टीव्हीवरती स्वतः धनंजय मुंडे येऊन सांगतायत. महाराष्ट्राची आज फसवणूक झाली. अपेक्षा होती की आपल्या 5 वर्षाचा रोडमॅप ठरवत असताना न्यायप्रिय मुख्यमंत्री म्हणून माझं नाव घ्या. मी सगळ्यांना बरोबर घेऊन चालणार आहे. विरोधकांवर अन्याय होऊ देणार नाही. हा विरोधकांचा अन्यायावर अन्याय नव्हता. संतेश देशमुखची केस आम्ही सगळे मानवी मूल्यातनं लढत होतो, पण तो आहे बीजेपीचा कार्यकर्ता. तो आमचा कार्यकर्ता नाहीये. कार्यकर्ता आहे तो, पण आमचा नाहीये. ते एका वेगळ्या पक्षाचा आहे. आम्ही माणुसकीच्या दृष्टीने ही सगळी केस लढत होतो आणि लढू. ज्या पद्धतीने सरकारने गोल 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 फिरवत या सगळ्या दोन्ही केसेसला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केलाय, हा अश्लाघ्य आहे. हा महाराष्ट्राच्या न्यायप्रिय जनतेवरती अपमान आहे. या दोन्ही केसेसमध्ये मला वाटत नाही हा सरकार न्याय देईल. त्यामुळे आता ही लढाई रस्त्यावर येऊन लढावी लागेल.